नमामि तव दास दास म्हणता, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझविणा, नाही तुझा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिशी, तू तात मी बालक. सुखासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाजवी प्रेम रसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय. सज्जन हो नमस्कार. संत समागम या व्यासपीठावरून आदरणीय प्रवीणजी शास्त्री यांनी संधी दिल्याप्रमाणे ग्रंथराज दासबोधावर आपण मागच्या 57 दिवसांपासून अभ्यास करतो आहोत. अनेक विषय दासबोधामध्ये आहेत, ते आता आपल्याला समजले. त्या विषयांकडे पाहण्याची दृष्टी संत रामदासांनी या वाङ्मयातून आपल्याला दिलेली आहे. आणि ते ज्ञान मिळवून वैयक्तिक, ऐहिक आणि पारलौकिक आणि आपल्यासोबत समाजाचं कसं चांगलं होईल यासाठी त्या ज्ञानाचा उपयोग, त्या साधनेचा उपयोग आपल्याला करायचा आहे. आणि ही साधना या आयुष्यामध्ये अव्याहतपणे आपल्याला ती चालू ठेवायची आहे. जवळपास 2 महिने आपण समर्थ वाङ्मयाचा अभ्यास करतो आहोत, त्याचं चिंतन करतोय, वाचन करतोय. आणि एवढा प्रदीर्घ सहवास समर्थांच्या या अक्षर वाङ्मयासोबत आपल्याला मिळालेला आहे. या सगळ्या ज्ञानाचा उपयोग सध्याची जी भयावह परिस्थिती आहे, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव ज्या वेगाने वाढतो आहे, त्याला कुठेतरी ती साखळी तोडावी आणि त्याचा प्रचार प्रसार फैलाव जो होतो आहे ज्या वेगाने, त्याला मर्यादित करावं म्हणून
आता बऱ्याच जिल्ह्यांमध्ये, बऱ्याच महानगरपालिका क्षेत्रांमध्ये तीव्र लॉकडाऊन करण्याचा विचार शासन करत आहे, प्रशासन करत आहे. मागच्या 2 महिन्यापासून 57 दिवसांपासून आपला हा काळ, दुपारचे 1.5-2 तास आपल्या मनात काही येत नाही, कुठे जावं लागत नाही, जाण्याची इच्छा होत नाही आणि जाऊ पण नाही. काही फरक पडत नाही बाहेर नाही गेलं तर. जान है तो जहान है, माननीय पंतप्रधान म्हणाले 2 महिन्याखाली, आणि खरं आहे ना ते. म्हणजे दर 1-2 दिवसाआड माझ्या परिचयातले, माझ्या नातेवाईकातले किंवा माझ्या मित्रांचे नातेवाईक अशा घटना कानावर येत आहेत. आणि त्या अवस्थेतून जाताना त्या माणसाची किंवा त्या सगळ्या कुटुंबाची जी कुत्तरवड होतीये ती फार बेकार आहे. प्रभू श्रीरामांची कृपा आहे, समर्थांची कृपा आहे की आपण या सगळ्या उद्रेकापासून दूर आहोत. सावधानता आणि विवेक समर्थांच्या वाङ्मयातून आपण शिकलो आहोत. त्याचा उपयोग आम्हाला जर आमच्या आचरणात आणता नाही आला, आमच्या जीवनात उतरवता नाही आला, तर मग या अभ्यासाचा काय उपयोग? दासबोधाचा अभ्यास करायचा आणि गर्दीच्या ठिकाणी काम नसताना मास्क न लावता तिथं जायचं, काही उपयोग नाही. त्यापेक्षा न वाचलेला बरा ग्रंथ. काल आपण पाहिलं आत्माविवरण या समासामध्ये समर्थ रामदासांनी ही सगळी सुख दुःख कुणाला भोगावी लागतायत याचं वर्णन अत्यंत बहारीने सुरेख शब्दांच्या माध्यमातून आपल्याला त्यांनी करून दाखवलं. आज आपल्याला दशक 13वा समास 10वा शिकवण निरूपण हा समास पाहायचा आहे. सज्जनाहो, शिकवण निरूपण आणि त्यानंतर लगेच येणारा निस्पृह लक्षण, हे 2 समास लागोपाठ आहेत. शिकवण निरूपण हे 2 समास आहेत दासबोधामध्ये. तर पुढचा जो समास आहे निस्पृह लक्षण, हे 3 समास आहेत. म्हणजे एकच विषय आहे, परंतु तो वेगवेगळ्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या प्रसंगानुरूप समर्थ रामदासांनी सांगितला. हे आपल्या लक्षात येईल. श्रवण नावाचा एकच विषय, पण 5 समासांमध्ये सांगितलं. श्रवण कशाचं करायचंय, केव्हा करायचंय, कुणी करायचंय, कुणाच्या मुखातून करायचंय, किती करायचंय, कुठे बसून करायचंय, कितीतरी आयाम समर्थ रामदासांनी आमच्या समोर त्या 5 समासांमध्ये श्रवण, केवळ श्रवण या विषयाला हे 5 समास वाहिलेले आहेत. शिकवण निरूपण हा एक समास आहे. दशक 11 समास 3 आपण पाहिलं शिकवण निरूपण. आता दशक 13 समास 10 शिकवण. शिकवत आहेत समर्थ. कसं वागावं, कसं बोलावं, कसं लिहावं, कसं चालावं, कसा संसार करावा, कसा प्रपंच करावा, कसं समाजामध्ये जावं, समाजाशी कसं वागावं. एवढा सूक्ष्म विचार 350 वर्षापूर्वी अत्यंत विरळ आहे. हे आपलं भाग्य आहे की समर्थ रामदासांनी हे सगळं शब्दरूप करून ठेवलं आणि ते तुमच्या आमच्यासाठी ग्रंथराज दासबोध या माध्यमातून आपल्या हातात दिलेलं आहे.
हा जो शिकवण निरूपण समास आहे, दशक 13 समास 10, समर्थ या ठिकाणी म्हणतायत की नरदेह ही सर्वश्रेष्ठ उपलब्धी आहे. मानवी जीव मिळणं, मानवी देह मिळणं ही जीवात्म्यासाठी अत्यंत दुर्लभ अशी प्राप्ती आहे. सुरुवातीलाच या समासामध्ये समर्थ रामदासांनी गीतेचा संदर्भ दिलाय. भगवान श्रीकृष्णांच्या गीतेचा संदर्भ या ठिकाणी आहे. 2 वेळा भगवंताच्या वचनांचा संदर्भ समर्थांनी या समासात घेतलाय. 2 वेळा. एक आहे 7वा अध्याय आणि दुसरा आहे 10वा अध्याय. आपल्याला माहिती आहे गीतेमध्ये 22 वेळा लोकसंग्रह शब्द आलेला आहे. 22 वेळा. म्हणजे भगवान श्रीकृष्णाला सुद्धा लोकसंग्रहाच्या पाठीमागची तळमळ किती होती हे आपल्या लक्षात येईल. ज्याला आयुष्यात सुखी व्हायचंय किंवा काही सामाजिक क्षेत्रामध्ये काही योगदान द्यायचंय त्याला लोकसंग्रह करता आला पाहिजे. लोकांची मनं राखता आली पाहिजेत. लोकांना घेऊन चालता आलं पाहिजे. एकटा नाही काही करू शकत माणूस, पण ती जर त्याच्यासोबत टीम असेल, एखादी चळवळ उभी करता आली. आमच्या ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशींनी वयाच्या 42व्या वर्षी एक निश्चय केला. 1 लाईफ 1 मिशन. केवळ 10 वर्ष व्यवसाय केला. केवळ 10 वर्ष. 10 वर्षानंतर त्या व्यवसायाची सगळी सूत्र आपल्या मुलाच्या हाती सोपवली आणि त्यानंतर वयाच्या 82-83 वर्षापर्यंत बिंदू माधव जोशींनी आपल्या व्यवसायामध्ये एका पैशाचं सुद्धा लक्ष घातलं नाही. नुकसान झालं का फायदा झाला काय नाही. 1 लाईफ 1 मिशन. या जीवनामध्ये यायचंय ना, मग एक जीव, हे जीवन कशाला तरी वाहिलेलं असलं पाहिजे. पूर्ण हिंदुस्थानभर फौज निर्माण केली. ग्राहक पंचायतच्या शाखा सगळीकडे लागल्या आणि जो अत्यंत दुर्लक्षित असा जो घटक आहे, आज सुद्धा जवळपास 33-34 वर्ष झाली ग्राहक संरक्षण कायदा तयार होऊन, परंतु आजही ग्राहकाचं किती शोषण होतंय किंवा किती ग्राहकाला दुर्लक्षित केल्या जात आहे आपल्याला माहिती आहे. पण आज 35 वर्षाखाली, 35 कसा 40 वर्षाखाली हा विचार घेऊन पूर्ण देशामध्ये जशी समर्थ रामदासांनी 1100 मठ उभे केले, तसे बिंदू माधव जोशींनी हजारो ग्राहक पंचायतच्या शाखा तयार केल्या आणि या देशामध्ये ग्राहक संरक्षण कायदा 1986 हा पारित केला. सज्जनाओ, ह्या कायद्याची एक 2 मिनिटात सांगतो. विशेषता ही आहे की हा कायदा पास होण्यासाठी, हा कायदा पारित होण्यासाठी एकाही राजकीय पक्षाचा पुढाकार किंवा एखाद्या राजकीय पक्षाने हातात झेंडा घेऊन हे काम केले असं नव्हे. सगळ्या राजकीय पक्षांनी ह्याला उचलून धरलं या विषयाला. काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, जनता पक्ष असेल, सगळ्यांनी, कम्युनिस्ट असेल, सगळ्यांनी. आणि हा ग्राहक संरक्षण कायदा 1986 ला पारित करण्यात आला. देश स्वतंत्र झाल्यानंतर आजपर्यंत हा एकमेव कायदा असा आहे की जो पारित करण्यासाठी एकही दिवस बंद, धरणे, जलाओ, तोडो, फोडो, आंदोलन काहीही करावं लागलेलं नाही. ही विशेषता आहे या कायद्याची. अहो, एवढंच नव्हे तर ग्राहक पंचायतीने 4 सूत्र या देशासमोर ठेवली. त्यातलं 4थं सूत्र आहे, जशी समर्थ संप्रदायाची चतुसूत्री आहे तशी ग्राहक पंचायतीची चतुसूत्री आहे. आणि त्यातलं 4थं सूत्र आहे उपभोगावर संयम. आणि 1992 ला युनोनी, युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन, त्यांनी या उपभोगावर संयम
या गुणाचं कौतुक केलं, या संकल्पाचं कौतुक केलं. विश्व पातळीवर एखाद्या संघटनेच्या सूत्राचं कौतुक होणं हे सुद्धा ग्राहक पंचायत ही एकमेव संस्था आहे. म्हणून लोकसंग्रह करणाऱ्याला अत्यंत जागरूक असलं पाहिजे. लोकांची मनं राखता आली पाहिजेत. मला तुम्ही सांगा की समर्थ रामदासांनी कुणाची मनं राखली हो? वर्ष हे व्यक्तिमत्व गुहेमध्ये आहे, अरण्यात आहे, जंगलात आहे, खनाळामध्ये आहे, आणि तरी पण एवढ्या विश्व मनाची नाडी सांभाळण्याचं काम, अचूक नाडी जोखण्याचं काम संत रामदासांनी केलेलं. म्हणून बिंदुमाधव जोशींनी एका पत्रात लिहिलं की लोकसंग्रहाची मुळाक्षर मी ज्यांच्या चरणाजवळ बसून शिकलो त्या समर्थांच्या पायाजवळ आपल्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांना घेऊन जायला पाहिजे. शिवथरघळीत बिंदुमाधव जोशी पुण्यातून किमान 15 वेळा सायकलवर शिवथरघळीत गेलेले. त्याशिवाय एवढं देशव्यापी काम हुआ नहीं राहू शकत. उसको भी एक लगन लगती है. मी, माझी बायको, माझी मुलं, माझं कुटुंब असा जर सीमित विचार आपण केला तर या देशासाठी आपण काहीही करू शकणार नाही. मग समर्थ म्हणतात ते माता येरा प्रसवली, विनाकारण त्रास दिलाय आईला आपल्या जन्माचा, असं पातक आपल्याकडनं घडू नये. म्हणून समर्थांचा दासबोध आपल्या आध्यात्मिक, ऐहिक, पारलौकिक, पारमार्थिक या सोबत सामाजिक उद्धारासाठी तो कसा उपयोगी आहे ते आपण पाहतो आहोत. 2 संदर्भ या समासामध्ये संत रामदासांनी गीतेतले दिलेले आहेत. सुरुवातीला समर्थ रामदास म्हणतायत पालेमाळा, सुमनमाळा, फळमाळा, बीजमाळा, पाषाणमाळा, कवडेमाळा, सूत्रे चालती श्रीराम, फटिकमाळा, मोहरेमाळा, काष्टमाळा, गंधमाळा, धातुमाळा, रत्नमाळा, जाळ्या, ओली, चांदोवे श्रीराम. किती प्रकार इथं सांगितलेले आहेत. समर्थांना सांगायचा उद्देश आहे की हे सगळे प्रकार सूत्रावर चालताय, दोऱ्याशिवाय चालत नाहीत. काय काय हो? पालेमाळा, सुमनमाळा, फळमाळा, हे सगळ्या माळांचे प्रकार आहेत. स्फटिकमाळा, मोहरेमाळा, काष्टमाळा, गंधमाळा, धातुमाळा, रत्नमाळा, जाळ्या, ओली, चांदोवे. त्या लहान मुलाच्या पाळण्याच्या वर चांदोवा लावलेला असतो ना, या सगळ्यांमध्ये धागा आहे, सूत्र आहे. असं एक सूत्र आहे की ते सगळ्या जगाला चालवत आहे. हे वरून दिसणारा धागा हा तर पंचभौतिक आहे, ओढला तर तुटतो, थोडी गाठ जोरात मारायला गेली तरी तुटतो. पण तो जो ब्रह्मस्वरूपाचा धागा आहे त्याला भगवंतांनी स्वतःचं स्वरूप सांगितलंय गीतेमध्ये की जसा एक सूत्र, एक धागा सगळ्या माळांना ओवून एकत्र धरून ठेवतो, तसा मी या सगळ्या चराचराला एकत्र ओवून मी चालवतो आहे, असं भगवंत 7व्या अध्यायात गीतेमधल्या 7व्या श्लोकात सांगतायत. मत्तपरतम नानम यक्किंसति धनंजय मयि सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणा इव. काय अर्थ याचा? तंतूस मणी ओविला, तंतू मध्येच राहिला, आत्मा सर्वांगी व्यापला, पहाना का श्रीराम. भगवंतानी जे सांगितलं ते सुद्धा परिपूर्ण नाही असं समर्थ म्हणतायत आणि पटवून देतायत ते.
कसं पटवून देतायत? एक सूक्ष्म विचार आपण केला पाहिजे. भगवंत असं म्हणतायत या श्लोकामध्ये, मणिगणा सूत्रे मणिगणा इव, एका सूत्राने सगळ्या मण्यांची माळ बांधलेली आहे. पण मण्यांच्या मध्ये सूत्र आहे, मण्याच्या बाहेर सूत्र नाहीये. पण भगवंत कसा आहे? आतून बाहेरून सर्व व्यापी आहे. म्हणून समर्थ या ठिकाणी ती ओवी आपल्याला अजून जास्त विशद करून सांगताय. तंतू समणी ओवीला तंतू मध्येची राहिला, आत्मा सर्वांगी व्यापला पहाना का श्रीराम. आपण म्हणतो ना हृदयस्थ परमेश्वरास. का हृदयस्थ? कारण तो हृदयामधलं जे रक्त सगळ्या अंगामध्ये फिरत असतं, आत्मा तसा अंगामध्ये फिरत असतो, सर्व व्यापी येतो, ओमनी प्रेझेंट. ओमनी गाडी आहे का नाही आपली? ती बंद झाली आता. ती त्या शब्दावरून घेतलेली आहे. ओमनी म्हणजे सर्वत्र, ओमनी प्रेझेंट. परब्रह्माचं स्वरूप कसं आहे? सर्व व्यापी आहे, सर्वत्र आहे. तुम्ही जिकडे जाल तिकडे ब्रह्म आहे, त्याच्याशिवाय काही नाही. फक्त एवढंच आहे की ते सुप्त आहे आणि जे प्रकट झालेलं आहे ते त्यांनी वेगवेगळे धारण केलेले आकार, रंग, छटा असा आहे. आत्मा चपळ सहज गुणे, दोरी काय छळो जाणे, म्हणून दृष्टांत देणे साहित्य न घडे श्रीराम. समर्थ म्हणतायत की तो जो दृष्टांत दिलेला आहे भगवंतानी 7व्या अध्यायामध्ये, मत्त परतरम नान्य यत्किंस्ती धनंजय, अर्जुनाला सांगितलंय, मयी सर्वमिदं प्रोतम, मी सर्व सगळीकडे आहे आणि मी त्या सगळ्यांना कसं धारण केलेले, जसा एक सूत्र एक धागा सगळ्या मन्यांना ओवून ठेवतो तसा. समर्थ इथं सांगताय साहित्य न घडे, म्हणजे त्याची उपमा नाही देता येत. का? ती उपमा अर्धवट आहे. आत्मा चपळ आहे, त्याचा सहज गुण आहे. समर्थ सांगताय दोरी काय चळू जाणे, दोरी कुठे चलनवलन नाहीये दोरीला स्वतःच, पण आत्म्याला आहे. काल आपण पाहिलं, तहान लागली की तो उठवतो, भूक लागली, तिखट कमी पडलं, मीठ जास्त झालं, रागारागात बोलवतो, चीड आणतो, तो सगळं हे चपळ पण करतो. धाग्याला काही करता येत नाही. म्हणून समर्थ म्हणतायत, म्हणून दृष्टांत देणे साहित्य न घडे, ती उपमा नाही देता येत. नानावल्लीत जळांश, उसामध्ये दाटला रस, परितो रस आणि बाकस, एक नव्हे श्रीराम. सगळ्या वेलींमध्ये पाणी आहे, तसं उसामध्ये पण पाणी आहे. पण म्हणून ती दोन्ही एकत्र म्हणायची का? देही आत्मा देह अनात्मा, त्याहून परतो परमात्मा, निरंजनास उपमा असेची ना श्रीराम. त्या भगवंताला कशी उपमा द्यायची? ज्या ज्या वस्तू आपण उपमा देऊ त्या सगळ्या त्यांनी तयार केलेल्या आहेत, पण त्या वस्तू म्हणजे तो नव्हे. मातीची भांडी अनेक प्रकार तयार केले असतील, मातीचा तवा केला असेल, मातीचं भांड तयार, सुरई तयार केली, माठ तयार केला, रांजण तयार केला, पण माती म्हणजे कुंभार नव्हे ना. मातीची उपमा नाही देता येणार कुंभाराला. रायापासून रंकवरी अवघ्या मनुष्याची हरी, सगट समान सरी कैसी करावी श्रीराम. हे सगळं एकत्र कसं करता येईल? त्याची क्वालिटी वेगळी, ह्याची क्वालिटी वेगळी. आपल्याला माहिती आहे, म्हणजे आधुनिक विज्ञानाचं जरी आपण उदाहरण घेतलं, ही सगळी सृष्टी आपण जसं म्हणतो की त्रिगुणांनी आधारित आहे, पंचमहाभूत आणि त्रिगुण.
ती अष्टदा प्रकृती तयार होते. तसं इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे 3 घटक सगळ्या चराचरात व्यापून आहेत. हे आधुनिक शास्त्र सांगतंय. आपण शिकलोय ना हे 11वी 12वीला. मूलद्रव्य किती आहे ते 95 का 102 काहीतरी आहेत. तो एक मोठा चार्ट असायचा, त्यावर सगळे द्रव्य ते धातू आहेत सगळे. फक्त त्यामध्ये इलेक्ट्रॉन किती, प्रोटॉन किती, न्यूट्रॉन किती याच्यावर त्याचा आकारमान किंवा त्याचा भेद लक्षात येतो. तसं जर बघितलं तर हिरा आणि कोळसा हे दोन्ही कार्बनच आहेत ना. विज्ञानाच्या भाषेमध्ये जर आपण बघितलं तर ह्या दोन्ही गोष्टी कार्बन आहेत. पण एकाची किंमत किती आहे आणि एकाची किंमत काय? एक आहे कोळसा आणि एक आहे हिरा. या पृथ्वीवर, या जगामध्ये 3 सत्ता आहेत. एक आहे पारमार्थिक सत्ता, दुसरी आहे व्यावहारिक सत्ता आणि तिसरी आहे प्रातिभासिक सत्ता. काय फरक आहे या सत्तांमध्ये? पारमार्थिक सत्ता म्हणजे तो इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन किंवा हिरा आणि कोळसा. ही जी आहे ही व्यावहारिक सत्ता आहे. आणि इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन ही पारमार्थिक सत्ता आहे. कारण ते शाश्वत आहे. त्याच्यापासून अनेक गोष्टी तयार झालेल्या आहेत. त्यामध्ये भेद आहेत आणि त्यामुळे त्याची किंमत पण आहे. दगड आहेत, एक शहाबादी फरशी पण आहे आणि संगमरवरी दगड पण आहे. तो ताजमहालला जो दगड वापरलेला आहे आग्र्याच्या, तो सुद्धा संगमरवरी दगडच आहे ना तो. पण तुम्ही टॉर्च इकडे धरली का त्या भिंतीमधून, त्या बीम मधून पलीकडे प्रकाश निघतो. काय किंमत आहे त्या दगडाची? आहे तर दगडच. शहाबादी फरशी दगड आहे, कोटा दगड आहे आणि तो ताजमहालचा दगड सुद्धा दगडच आहे. संगमरवरी दगडच आहे ना शेवटी. पारमार्थिक सत्ता ही शाश्वत आहे. परब्रह्म हे शाश्वत आहे, ती पारमार्थिक सत्ता आहे. इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन, प्रोटॉन हे फिजिक्स मधले, भौतिक शास्त्रातली पारमार्थिक सत्ता आहे. आता व्यावहारिक सत्ता काय? याच इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन पासून तयार झालेल्या अनेकविध वस्तू आहेत. ती सगळी व्यावहारिक सत्ता आहे. उदाहरण घेऊन चला, हिरा आणि कोळसा ह्या दोन्ही ज्या आहेत या व्यावहारिक सत्ता आहेत. व्यवहारामध्ये त्याचा उपयोग होतो. व्यावहारिक सत्ता म्हणजे व्यवहारामध्ये होणारा उपयोग आहे त्याचा. प्रातिभासिक सत्ता काय आहे? कोळसा वखारवाला विकतो. तो कसा आहे? अंग सगळं काळं झालेलं आहे, त्या वखारीत तो बसून आहे. आणि हिरे विकणारा माणूस जवाहीर एसी लावलेला आहे, सगळीकडे काचा आहेत, बाहेर 2 स्टेनगन घेऊन पोलीस उभे आहेत. अहो, ज्या कोळशाशिवाय माझं अन्न शिजत नाही, दररोज मला लागतो जो कोळसा, किती कष्ट करावे लागतात त्या खजानीतून काढताना कोळशाला. पण त्याची किंमत किती आहे? त्या विकणाऱ्या माणसाची किंमत काय? आणि तेच हिरे जिथं ठेवलेले आहेत त्या दुकानाची किंमत काय? त्या दुकानाची प्रोटेक्शन किंवा संरक्षण व्यवस्था काय? ही सगळी प्रातिभासिक सत्ता आहे. आपल्याला ओळखता आलं पाहिजे प्रातिभासिक सत्ता, व्यावहारिक सत्ता आणि पारमार्थिक सत्ता. आम्ही प्रातिभासिक सत्ता आणि व्यावहारिक सत्तेमध्येच एवढे गुरफटून गेलेलो आहोत, आमचं लक्षच जात नाही पारमार्थिक सत्तेकडे. वेगवेगळ्या प्रकारची फुलं, वेगवेगळ्या प्रकारचे मणी त्या दोऱ्याने गुंफून ठेवलेले आहेत, पण आमचं लक्ष त्या दोऱ्याकडे नाहीये.
ज्या भगवंतानी ही सगळी चराचर सृष्टी आपल्या आधाराने चालवलेली आहे, त्या भगवंताकडे आमचं लक्षच नाहीये. समर्थ रामदासांनी या समासामध्ये यापुढे शिकवणुकीसाठी उपदेश दिलेला आहे. आणि समर्थ या ठिकाणी सांगतायत, अजून परत अशी उदाहरणं दिली आहेत समर्थांनी या पुढच्या ओव्यांमध्ये. साखर माती पृथ्वी होय, परी ते माती खाता नये, गरळा पण हवे काय, परी ते खोटे श्रीराम. आता इथे जड तत्व सांगितलंय. साखर आणि माती तसं बघितलं तर काय जड आहे ते. विष आणि पाणी किंवा मोरीचं पाणी आणि गंगेचं पाणी दोन्ही पाणीच आहेत ना, पण एका पाण्याचा आधार आहे. ते पाणी देवाच्या पूजेसाठी वापरलं जातं. मनुष्य जाण्याची वेळ आली की त्याच्या तोंडामध्ये गंगाजल टाकावं लागतं. मोरीच्या पाण्याला हात तरी लावा वाटतो का? आहे तर पाणीच आहे. या ठिकाणी जी ओवी आलेली आहे, ओवी क्रमांक 10, या ठिकाणी समर्थ रामदासांनी गीतेतला संदर्भ दिलेला आहे. एकांशे जग चाले, परी सामर्थ्य वेगळाले, एका संगे मुक्त केले, एका संगे रवरव. काय अर्थ आहे हो या ओवीचा? एकांशे जग चाले. भगवंतांनी 10व्या अध्यायामध्ये सांगितलंय की माझ्या एका अंशावर हे सगळं चराचर चालू आहे. मला काहीच करावं लागत नाही. मी कुठेही इन्व्हॉल्व नाहीये. माझी सत्ता कैक पटीनी आहे, पण त्यातल्या एका अंशावर हे सगळं ब्रह्मांड चाललेलं आहे. काय परब्रह्माची सत्ता आहे बघा, काय प्रभाव आहे. 10व्या अध्यायामध्ये 82 विभूती भगवान श्रीकृष्णाने सांगितल्यात. मी म्हणजे कुठे? मी पिंपळामध्ये मी आहे, मन म्हणजे मी आहे, पांचजन्य म्हणजे मी आहे. अनेक उदाहरणं 82 विभूती श्रीकृष्णाने सांगितल्या. त्या 10व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्याहमिदं कृष्णं एकांशेन स्थितो जगत. ते म्हणतायत की अरे अर्जुना, मी तुझ्या समोर बसलेलो आहे, तुझ्या रथावर मी तुझ्या समोर बसलेलो आहे, तू मला पाहतो आहेस, पण मी म्हणजे एवढा सीमित आहे का की तुझ्या समोर चाबूक घेऊन बसलोय सारथी म्हणून? ही जी ओवी आहे, एकांशे जग चाले, माझ्या एका अंशावर हे सगळं चराचर चालू आहे. माझी गरज नाहीये. पूर्ण शक्ती लावायची मला काहीच गरज नाही. म्हणजे किती अफाट त्या परब्रह्माच्या शक्तीचं विलक्षण अमर्याद स्वरूप या ओवीमध्ये दिसून येईल. एकांशे जग चाले, परी सामर्थ्य वेगळाले. मग ते कसं वेगवेगळं आहे? एका संगे मुक्त केले. कौरवांमध्ये भीष्म उभे आहेत, मुक्त आहेत ते. आपल्याला माहिती आहे, भीष्माचार्य जेव्हा शरपंजरी पडले तेव्हा ती जी वेळ आली जाण्याची, तेव्हा श्रीकृष्णाला बोलावून घेतलंय भीष्मांनी. नमस्कार केला आणि सांगितलं की तुझ्या दर्शनासाठी थांबलो होतो. कारण भीष्मांना इच्छा मरण आहे. ते म्हणल्याशिवाय यम त्यांच्यापर्यंत येऊ शकणार नाही. आपल्या प्रभू श्रीरामासारखं प्रभू श्रीरामांनी स्मरण केलं त्याचं, म्हणून काळ आला त्यांना भेटण्यासाठी, पण वेषांतर करून आला. कारण मी रामाला न्यायला आलो आहे म्हणजे लोकांमध्ये फार वेगळा हे निर्माण होईल, म्हणून तो वेषांतर करून आला. आणि त्यांनी रामाला सांगितलं की आता आपलं बोलणं होईपर्यंत कृपया मध्ये कुणाला न येऊ देण्याची व्यवस्था करा. म्हणून लक्ष्मणाला उभा केलं दारावर. पण दुर्वासा ऋषी आले.
तो भाग आता नाही घ्यायचा. पण भीष्मांनी श्रीकृष्णाला बोलावलं, भगवंताला नमस्कार केला आणि आपली जगज्योत त्याच्या जगज्योतीमध्ये विलीन केली. आणि त्या ठिकाणी विष्णू सहस्रनामाची निर्मिती झाली आहे. ओम विश्वम विष्णुर्वषट्कारो भूत भवत प्रभु भूतकृत भूत भृद्भावो भूतात्मा भूत भावना. 1000 विष्णूची नावं तिथं तयार झाली आहेत. तिथं जन्म झालाय विष्णू सहस्रनामाचा. अत्यंत प्रभावशाली, अत्यंत प्रासादिक असं विष्णू सहस्रनाम. मी मागे आपल्याला सांगितलं की पूजनीय दादांना, दासगणू महाराजांना एका साधकाने प्रश्न केला, दादा तुमची साधना काय? तेव्हा दासगणू महाराजांनी सांगितलंय, माझ्या आयुष्यातला माझा समज आल्यापासून एकही दिवस असा गेला नाही की ज्या दिवशी माझ्याकडून विष्णू सहस्रनामाची 12 पाठ झाले नाहीत. आयुष्यातला एकही दिवस गेलेला नाही समजूत आल्यापासून. काय साधना आहे. असं ते विलक्षण ओज शक्ती असलेलं स्वरूप आहे परब्रह्माचं, भगवान श्रीकृष्णाचं. आणि ते 10व्या अध्यायामध्ये हा 42वा श्लोक आहे. त्या अशा 2 श्लोकांचा संदर्भ आपल्याला या समासामध्ये समर्थ रामदासांनी घेतलेला आहे. आणि पुढे समर्थांनी आपल्याला सांगितलंय की कंपॅरिझन कशाचं करायचं. म्हणजे आपण बघितलं की हिरा आणि कोळसा दोन्ही तसं बघितलं तर इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन पासूनच तयार झाले. पाण्यापासून, पाणीच, गंगेचं पाणी काय आणि मोरीचं पाणी काय, ते शेवटी आपतत्वच आहे. पण एक करून चालेल का? अंतर एक तो खरे परी सांगाती घेऊन येती महारे पंडितानी चाटे पोरे एक कैसी श्रीराम मनुष्यानी गधडे राजहंसानी कोंबडे राजे आणि माकडे एक कैसी श्रीराम. राजा उच्च सणावर बसतो, माकडे उंच झाडावर जाऊन बसत, म्हणून ते एक आहेत का? मनुष्य अभ्यासू आणि एखादा गधडा माणूस आहे, ती मनुष्यच आहे शेवटी, मग म्हणून ती एक करायची का? आज कोविड-19 ग्रस्त झालेले किती लोक आहेत? हजारो लोक आहेत, लाखो लोक आहेत. आणि त्यांच्यावर ट्रीटमेंट करणारे डॉक्टर किती आहेत? मग डॉक्टरही मनुष्य, ते आजारी पडलेला पण मनुष्य, म्हणजे सगळे एकच आहेत का? आपल्या लक्षात आला पाहिजे फरक. भागीरथीचे जळाप मोरी संवंदनी तेही आप वितरागाणी सुबुद्ध ऐसा पाहिजे श्रीराम. शुराहून मानिले लंडी तरी युद्ध प्रसंगी नरकाडी श्रीमंत सांडून बराडी सेविता कैसे श्रीराम. जीवनाचे झाले अन्न, अन्नाचे झाले वमन परिवमनाचे भोजन करिता न ये श्रीराम. काय सुरेख दृष्टांत दिलेले, मार्मिक दृष्टांत दिले. आपल्याला अंतर्मुख व्हायला पाहिजे. समर्थ म्हणतायत जे पोटामध्ये घ्यायचं ते अन्न आहे, आणि जे उलटी वाटे बाहेर पडलं ते काय? अन्न नाहीये. पण त्याचं सेवन करता येईल का? किती फरक समर्थ आम्हाला समजावून सांगतायत. आपल्याला ही परीक्षा करता आली पाहिजे. ती समाजामध्ये माणसांची परीक्षा, वस्तूंची परीक्षा. आम्ही ज्या ग्रंथाचं श्रवण करायचे त्या ग्रंथाची परीक्षा. काही वाचून चालेल का? कादंबऱ्या वाचून चालतील का? जीवन काय होईल आमचं? आम्हाला आध्यात्मिक ग्रंथ वाचला पाहिजे. म्हणजे आपल्या आयुष्याचं चीज कशात होईल असा विचार करून आपण आपलं जीवन जगलं पाहिजे. तैसे निंदे सोडून द्यावे, वंद्यते हृदयी धरावे, सत्कीर्तीने भरावे,
भूमंडळ श्रीराम. इथून या समासाचा आयाम बदलतो. आतापर्यंत जे प्रातिभासिक सत्ता, व्यावहारिक सत्ता, पारमार्थिक सत्तेवर समर्थ रामदास बोलत होते, इथून आता शिकवण चालू आहे. कारण पुढचा जो समास आहे तो निस्पृह लक्षणच आहे. समर्थांना महंत तयार करायचा. समर्थ अगोदर ज्ञान देतात की कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, कसं लिहिलं पाहिजे, कसं शिकलं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, काय पिलं पाहिजे. त्याला ज्ञानी करायचे त्या सामान्य माणसाला. तैसे निंदे सोडून द्यावे, वंद्यते हृदयी धरावे, सत्कीर्तीने भरावे भूमंडळ श्रीराम. जगी निंदते सर्व सोडून द्यावे, जगी वंद्यते सर्व भावे करावे. मनाच्या श्लोकामध्ये समर्थ सांगतायत ना, तोच विषय इथं समर्थांनी मांडलाय. तैसे निंदे सोडून द्यावे. जे निंदे आहे, ज्याचा त्याग करायला पाहिजे, ज्यामुळे आपली अवहेलना होईल, आपला अपमान होईल, आपलं आयुष्य वाया जाईल, त्याचा अंगीकार करू नये. चांडाव घे करंटपण, धरावे उत्तम लक्षण, हरिकथा पुराण श्रवण करीत जावे श्रीराम. जे आपण करतोच आहेत आता 2 महिन्यापासून. अनेक प्रवचन आपण या ठिकाणी ऐकली, अनेक कीर्तन आपण या ठिकाणी ऐकली, वेगवेगळ्या संतांच्या कथा आपण या ठिकाणी ऐकल्या. आता पुढच्या ज्या ओव्या आहेत त्या अत्यंत लोकसंग्रह करणाऱ्यासाठी गीत आहे. कसं वागलं पाहिजे त्याची समर्थांनी एक आदर्श व्यवस्था या ठिकाणी आपल्याला सांगितलेली. वर्तायाचा विवेक राजी राखणे सकळ लोक, हळूहळू पुण्य श्लोक करीत जावे श्रीराम. मुलाचे चालीने चालावे, मुलाच्या मनोगते बोलावे, तैसे जनास शिकवावे हळूहळू श्रीराम. मुख्य मनोगत राखणे हेची चातुर्याची लक्षणे, चतुरतो चतुरांग जाणे इतर ती वेडी श्रीराम. मुख्य मनोगत राखणे आपल्याला सांगितलंय. ज्याला लोकसंग्रह करायचा आहे त्याच्याकडे 2 विशेष गुण असले पाहिजेत. एक प्रबोध शक्ती, त्याला प्रबोधन करता आलं पाहिजे. समर्थांनी सांगितलंय समासामध्ये, दासबोधात सांगितलंय. आता मला तो समास दशक नाही आठवणार. 2 गोष्टी विलक्षण आहेत की ज्या असल्या पाहिजेत. एक प्रबोध शक्ती आणि दुसरा लोकांचं मनोगत राखणे. तुम्हाला एखादी संघटना चालवायची, एखादी सामाजिक चळवळ चालवायची, मग तुम्हाला लोकांचं मनोगत राखलं पाहिजे. तुम्हाला ऐन वेळेवर काही निर्णय घ्यावे लागतात, कारण ते तुम्हाला चालवायचंय ना, त्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. काही लोकांना ते पटेलच असं नाही, त्याच्याने टीका पण होऊ शकते, पण त्या टीकेकडे आपलं दुर्लक्ष झालं पाहिजे. कारण आपण जो निर्णय घेतलेला असतो तो सर्वव्यापी असतो, सगळा विचार करून निर्णय घेतलेला असतो आणि तो सगळा विचार करूनच निर्णय घ्यायला पाहिजे. सेतू माधवराव पगडी म्हणतात, 82 वर्षाच्या आयुष्यात एकही घटना अशी नाहीये समर्थ रामदासांच्या आयुष्यात की जी समर्थांना त्याबद्दल नंतर, घटना घडल्यानंतर किंवा कृत्य केल्यानंतर त्याच्याबद्दल वाईट वाटलेलं आहे. एकही काम असं नाहीये. सगळी कामं विचारपूर्वक आहेत. काम करून विचार नाही करायचा, विचार करून काम करायचं. एखादी चळवळ चालवायची, एखादी संघटना चालवायची, एखादं काम उभं करायचं आहे, तुमच्यावर जबाबदारी असते. मग तुम्हाला सगळा विचार करायला पाहिजे. सगळ्या गोष्टींचा अडचण निर्माण होते, त्यातून काय उपाय काढला पाहिजे आणि काही वेळा तो निर्णय घेतला पाहिजे. तो सगळ्यांनाच पसंत पडेल असंही नाही. म्हणून समर्थ म्हणतात हळूहळू शिकवावे. मग त्याला त्या समोरच्या माणसाला सांगितलं पाहिजे सावकाश. त्याच्यावर पटकन चिडून त्याला प्रतिक्रिया देऊन चालेल का? तो बोलू शकतो, तो त्याचा स्वभाव आहे, त्याचा धर्म आहे तो बोलायचा.
तो बोलू शकतो. तुम्ही मनाने करताय सगळं. होतं ना असं, बऱ्याच वेळा होतंय. तुम्ही सर्व आहात, तुम्ही निर्णय घेऊन मोकळे होता. तुमच्या आयुष्यातही होत असेल. वर्तायाचा विवेक राजी राखणे सकळ लोक, हळूहळू पुण्य श्लोक करीत जावे श्रीराम. मुलाचे चालीने चालावे. सगळ्यांनाच आपली चाल चालता येईल का? समर्थ चालायचे, श्रीधर स्वामी चालायचे, अहो लोकांना पळावं लागायचं मागे. म्हणजे पंचभौतिक चालणं सुद्धा किती स्पीडीली होतं. पारमार्थिक प्रगती तर होतीच होती. अहो ही सगळी मंडळी अवतारी आहेत. आपल्यासारखी सामान्य माणसं आहेत काही. ते अवतारी पुरुष आहेत. त्यांनी आदर्श उभा करून ठेवलाय आमच्या समोर. म्हणून समर्थ म्हणतात मुलाचे चालीने चालावे. स्पीड नको. मुलाच्या मनोगते बोलावे, तैसे जना शिकवावे, हळूहळू श्रीराम. सगळे पटकन कसं होईल? हळूहळू, त्याच्या स्पीडनी. पण त्याला सोडता उपयोगी नाही, कारण लोकसंग्रह करायचा आहे, महंत व्हायचंय ना. ज्ञानी आहात पण महंत व्हायचंय, लोकसंग्रह करायचा आहे, समाजाचा उद्धार करायचा आहे, राष्ट्रोद्धार करायचा आहे, धर्मसंस्थापना करायची आहे. मग हे सगळं करावं लागेल. वेड्यास वेडे म्हणू नये, हे तर फार महत्वाचं आहे. कधीही कुणाचा अवगुण प्रकटपणे बोलून दाखवू नये. फार लागतं ते माणसाला. वेड्यास वेडे म्हणू नये, वर्म कदापि बोलू नये, तरीच घडे दिग्विजय निस्पृहासी श्रीराम. जो मुळात निस्पृह आहे, ज्याला कशाची स्पृहा नाहीये, ज्याला कशाची इच्छा नाहीये, ज्याला कशाची अपेक्षा नाहीये, ज्याचा कशाचा संकल्प नाहीये, असा माणूस राष्ट्रोद्धाराचं काम करतोय, समाजाच्या उन्नयनाचं काम करतोय, समाजाच्या उद्धाराचं काम करतोय. त्याला कशाची अपेक्षा आहे? वेड्यास वेडे म्हणू नये, वर्म कदापि बोलू नये. आपण म्हणतो ना, तुम्ही वर्मावर बोट ठेवलंय, म्हणजे जी गुप्त जागा आहे, जी गुह्यतम जागा आहे, की जे एखादा काय म्हणतो त्याला किंग पिन आहे. वर्म कदापि बोलू नये, सांगू नये. जे गुपित ठेवायचे ते गुपितच पाहिजे. तरीच घडे दिग्विजय निस्पृहासी श्रीराम. असं जर वागता आलं तरच त्या निस्पृह माणसाला विजय प्राप्त होऊ शकतो, तो यशस्वी होऊ शकतो. त्याला जर प्राप्त करायचं असेल तर असं वागलं पाहिजे. वेड्याला चांगलंच म्हणायचं. चोर भांडारी करावा, घसरताच हळूहळू सावरावा, समर्थ सांगतात. चोराला स्टोअरच्या चाव्या देऊन टाकायला म्हणले. काय विचार आहे बघा. त्यालाच म्हणलं पाहिजे, तू आता हे तुला सगळं सांभाळायचंय. आता कसं तो खिशात घालून पिशवीत घालून नेईल काही वस्तू, कारण त्याची जबाबदारीच त्याच्याकडे दिली आहे. आणि समजा एवढ्यावर घसरला तर त्याला सावरला पाहिजे. उदंड स्थळी उदंड प्रसंग, जाणवणी करणे येथा सांग. प्राणी मात्राचा अंतरंग होऊन जावे श्रीराम. प्राणी मात्राचा अंतरंग त्या लोकसंघटकाला व्हावं लागतंय. त्या प्रत्येकाला वाटलं पाहिजे की हा माझा आहे, हा माझ्याकडे आला पाहिजे, याच्यासोबत मी काम केलं पाहिजे. त्याच्या अंतःकरणात तो जाऊन बसला पाहिजे. उदंड स्थळी उदंड प्रसंग, समर्थांनी सूचक वर्णन केलेलं आहे. असे अनेक प्रसंग आहेत समर्थांच्या जीवनामध्ये. कुठं कसं वागले समर्थ, कुठं कसं वागले, किती प्रसंग आहेत आयुष्यामध्ये. कुणी काय देऊ केलं, दक्षिणा देऊ केली, समर्थ म्हणाले मला दक्षिणा नको, मला हे पोर द्या.
मग बरवाजी पंत म्हणाले कोल्हापूरचे एक का दोघांना न्या. त्या दोन पोराची आई म्हणाली त्यांनीच काय तुमचं हे केलंय, मला का ठेवता बाजूला, मी पण येते. अंबाजी दत्तात्रय आणि त्यांच्या मातोश्री वेणास्वामी मिळाल्या, अक्कास्वामी मिळाल्या. किती महंतांना उभं केलंय समर्थांनी आणि किती प्रसंग आयुष्यात आले. राजांचा राज्याभिषेक आहे उद्या. समर्थांना वाटलं नसेल का हो? राज्याभिषेक एवढा मोठा सोहळा आहे, या पृथ्वीवरचा अलौकिक सोहळा आहे शिवाजी राजांचा. काय ते वर्णन आहे. ते सोन्याचं रत्नजडित सिंहासन, ती व्यवस्था, कुठं बोललं तर कुठपर्यंत सभागृहाच्या किती लांब पर्यंत आवाज जातोय. आहे का माईक सिस्टीम, काही साऊंड सिस्टीम आहे तिथं? काय व्यवस्था आहे. का नाही राहावं वाटलं समर्थ रामदासांना? पण समर्थ राहिले नाहीत. आदल्या दिवशी गेले, आशीर्वाद दिला आणि समर्थ निघून आलेले. आजही तुम्ही रायगडावर जा, तिथे एक बोर्ड लावून ठेवलाय, समर्थ रामदास स्वामींची राहण्याची जागा. समर्थ जेव्हा जेव्हा गडावर जातील तेव्हा तेव्हा तिथं राहत होते. त्यांच्यासाठी तिथं स्पेशल व्यवस्था होती राजांनी केलेली. पण समर्थ म्हणाले मी इथं थांबून नाही चालणार. समर्थ लगोलग रात्रीतून बाहेर पडले. सनद घातली शिवाजी महाराजांनी समर्थांच्या झोळीमध्ये. 365 किल्ले, जड जवाहीर, सगळं स्टोअर, आपलं भांडार समर्थांना देऊन टाकलं. घेतलं का समर्थांनी? निस्पृह समर्थ. ते म्हणाले हे घेऊन काय करायचं? हे तो राज्य व्हावे, हे तो श्रींची इच्छा, हे तुम्ही सांभाळा आणि विश्वस्त म्हणून सांभाळा. म्हणून श्रीमंत योगी. श्रीमंत आहेत पण राहत आहेत कसं? योग्यासारखं. आम्ही गृहस्थी आहोत पण आम्ही राहिलं पाहिजे कसं? आश्रमवत राहिलं पाहिजे. म्हणून आम्ही गृहस्थाश्रमी आहोत. उदंड प्रसंगी उदंड स्थळी उदंड प्रसंग, जाणोणी करणे येथा सांग, प्राणीमात्राचा अंतरंग होऊन जावे श्रीराम. मनोगत राखोण जाता परस्परे होय अवस्था, मनोगत तोडिता व्यवस्था बरी नाही श्रीराम. ज्याला लोकसंघटन करायचं आहे, ज्याला लोकांना घेऊन चालायचं आहे, त्याला लोकांचं मन तोडून चालेल का? खूप प्रसंग आहेत माझ्या पण आयुष्यात आहे. मी सामाजिक संघटनेचं काम करत असल्यामुळे होतंय असं, बऱ्याच वेळा होतं. तुम्ही सुद्धा अनेक वेगवेगळ्या संस्थांची कामं करतात. साध्या साध्या गोष्टीवरून लोक नाराज होतात. तो बोलू शकतो तोडून, कारण ते तोडून बोलणं त्याच्याकडून अपेक्षित आहे आणि हे अपेक्षितच ठेवायचं आपण. तो नाही बोलला तर आनंद होईल आणि तो तोडून बोलला तर आपल्याला वाटेल अरे हो हे तर अपेक्षितच आहे, हे होणारच आहे. ते जर अपेक्षित नाही ठेवलं, त्यांना तोडून बोललं तर तो माझा मान सन्मान करील, मला वावा म्हणेल, माझी स्तुती करील, असा अपेक्षा नाही ठेवायची. बहुत मान इच्छू नये पुढच्या समासातच आहे. उपाधी करो नये, उपाधी सापडो नये, उपाधीच विस्तरू नये. किती किती सूचना समर्थ रामदासांनी केलेल्या आहेत. समर्थ म्हणतायत निस्पृह आहे तू ज्ञानी आहेस, तुला महंत व्हायचंय, तुला लोकसंघटक व्हायचंय. पण हे सगळं करत असताना मण्यांमध्ये ओवलेल्या तंतूला विसरून चालणार नाही. आपलं कायम अनुसंधान त्या परब्रह्माशी असलं पाहिजे. हे करायचंय, समाजाचा उद्धार करायचा आहे, लोकांना घेऊन चालायचंय, सामाजिक चळवळ करायची आहे. पण माझी साधना, माझी उपासना, माझं भगवंताशी तदाकारता ही तुटता कामा नये. या कारणे मनोगत, असं जो लोकांचं मनोगत राखेल, लोकांना घेऊन चालेल, तो मोठा महंत राखेल. तो मोठा महंत, छोटा नाही, मोठा महंत होईल.
आमचे सुनील दादा चिंचोळकर किती मोठे महंत होते हो. किती निस्पृह होते. ज्या गावात जावं त्या घरामध्ये, त्या गावामध्ये 10-15 घरं आहेतच यांची. अहो, पुण्यातली एक मोठी शिक्षण संस्था आहे. माझा स्वतःचा अनुभव आहे. फार मोठी शिक्षण संस्था आहे. म्हणजे त्यांच्याकडे बालवाडीपासून त्याच्यामध्ये मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम, सेमी वगैरे वगैरे सगळे प्रकार. तिथून त्यांचं इंजिनिअरिंग कॉलेज आहे, त्यांचं मेडिकल कॉलेज आहे, त्यांचे BBA, BCA अशी फार मोठी संस्था आहे. शिक्षण प्रसारक मंडळाचं ते कॉलेज आहे. आणि त्याचे जे अध्यक्ष होते तेव्हा, ही झाली एक 10 वर्षाखालची गोष्ट आहे. ते अध्यक्षांना 1 मिनिट वेळ नाही. ते फार मोठे सर्जन होते. सर्जन आहेत, ते होते म्हणजे आता आहेतच. पण ते विश्वस्तही होते, मुख्य विश्वस्त. आणि ते फार मोठे सर्जन होते, डॉक्टर होते. त्यांना वेळच नव्हता बिलकुल. पण माझं थोडं काम निघालं. सुनील दादांनी घरातला लँडलाईन उचलला आणि फोन लावला आणि एकेरी नावाने सुनील दादा त्यांच्याशी बोलले. असं असं एक समर्थ भक्त आहे, माझे मित्र आहेत आणि त्यांना तुला भेटायचंय. किती वाजता पाठवू आणि कुठं पाठवू? त्याच क्षणाला त्यांनी सांगितलं, या ठिकाणी, अमक्या ठिकाणी, अमक्या वाजता त्यांना माझ्याकडे पाठवून द्या. आणि माझी भेट झाली, माझं काम पण झालं. किती लोकांचा व्याप सुनील दादांनी वाढवला होता. लहानात लहान माणूस ते मोठ्या पदावरचा माणूस, सगळे लोक नतमस्तक व्हायचे समोर. काय ते ज्ञान होतं, काय ती समर्थांवरची निष्ठा होती, काय ते परिभ्रमण होतं, काय तो व्यासंग होता, काय ती विद्वत्ता होती आणि काय ते निस्पृहपण होतं. सगळ्यात महत्वाचा गुण आहे. आमची प्रतिज्ञा ऐसी, काही न मागावे शिष्यासी, आपणा मागे जगदीशासी, भजत जावे श्रीराम, आपण औचिते मरोन जावे, मग भगवत भजन कोणे करावे, याकरिता लावावे बहुत लोक श्रीराम. काय केलं सुनील दादांनी काय केलं? सगळं हेच तर केलं. 67 वर्षाचं आयुष्य, केवळ 67. ऍडमिट होते तोपर्यंत थांबले. काय महिना सव्वा महिना असेल तो गेलेला, तोपर्यंत परिभ्रमण चालू होतं. देहाची तमा नाही बाळगली, त्याशिवाय लोकसंग्रह नाही होऊ शकत. सोशल तेवढं काम करणारं हे सोशल वर्क नाहीये. 1 लाईफ 1 मिशन असं मानलं तर हे काम वाढेल. आणि असं आपल्या अंतःकरणात दृढ धरून समर्थ संप्रदायाचा प्रचार प्रसार, समर्थ वाङ्मयाचा अभ्यास, ह्याच्यासाठी लोकांना मार्गी लावलं पाहिजे, उद्युक्त केलं पाहिजे. कारण त्याच्यात त्यांच्या आयुष्याचं भलं होणार आहे, त्यांच्या कुटुंबाचं भलं होणार आहे. आज दुपारची एक घटना आहे. पुण्यामध्ये एक चार्टर्ड अकाउंटंट आहेत. त्यांना दासबोध सखोल अभ्यास प्रवेश, आता आमचा दासबोध सखोल अभ्यास या उपक्रमासाठी प्रवेश चालू झाले. त्यांचा मला 15 दिवसाखाली फोन आला की मला माझं पत्रद्वारा दासबोध अभ्यास झालेलं आहे 10 वर्षाखाली आणि मला या उपक्रमात प्रवेश घ्यायचा आहे. मला त्यांच्या आवाजावरनं थोडा जरा संशय आला की वय खूप वाटते. म्हणून मी त्यांना विचारलं, म्हणलं तुमचं वय किती आहे? कारण आम्ही 25 ते 65 या वयोगटामध्येच पत्रद्वारा दासबोध सखोल अभ्यास या उपक्रमात प्रवेश देतो. 65 वर्षाच्या पुढे प्रवेश देत नाही. तर ते म्हणाले माझं वय 68 आहे. मी म्हणलं प्रवेश नाही देता येणार तुम्हाला, आमच्या नियमात बसत नाहीत तुम्ही. तर त्यांचा जो नम्र भाव होता, ते म्हणाले आजही माझी ध्यानाला 1 ते 1.5 तासाची बैठक आहे ध्यानासाठी. माझी दररोजची संध्याकाळची उपासना आहे 1 तासाची, समर्थांची उपासना. आणि माझ्या जीवनात समर्थांच्या वाङ्मयाने आमूलाग्र बदल केलेला आहे.
आणि मला कुठली व्याधी नाहीये. मी आजही 8 ते 10 तास माझ्या ऑफिसमध्ये काम करतोय असं ते म्हणाले. आता अशा व्यक्तिमत्वाला प्रवेश न देणं हा करंटेपणा आहे. म्हणून मी त्यांना सांगितलं, ठीक आहे, तुम्हाला प्रवेश देऊ. त्यांना ते सगळे डॉक्युमेंट पाठवलं आणि त्यांचा आज फोन आला. ते म्हणाले, सध्या एक बिझनेस टेक ओव्हर केलाय आणि ते सगळं स्वरूप मी तुमच्या उपक्रमाचं पाहिलंय आणि किमान 5 वर्ष हा अभ्यास करावा लागेल. पण म्हणाले, काय झालंय की मी माझा मित्र, आता काय परिस्थिती कशी असते बघा. तो म्हणाले, माझ्या जीवाभावाचा मित्र, परंतु तो कॅन्सरने गेला. तो पण चार्टर्ड अकाउंटंट आहे होता. 6 महिने झाले आणि जाताना त्यांनी माझ्याकडनं शब्द घेतला होता की माझं जाणं निश्चित आहे, तुझी माझी साधना एकच आहे, म्हणून माझा बिझनेस तू टेक ओव्हर केला पाहिजे. ते म्हणाले, मी त्याला शब्द दिला होता, त्याचा बिझनेस मी टेक ओव्हर केलाय. त्याचे सगळे क्लायंट्स मला सांभाळावे लागत आहेत. जे मी अगोदर 7-8 तास काम करत होतो ते मी आता वर्क फ्रॉम होम 10 ते 12 तास काम करतोय. ते म्हणाले, पण माझं नाव तुम्ही तुमच्या यादीमध्ये ठेवा. आता हा बिझनेस टेक ओव्हर केलेला आहे, सध्या खूपच व्यस्तता आहे आणि मी जर या उपक्रमात प्रवेश आत्ता घेतला तर मी त्याला न्याय नाही देऊ शकणार आणि समर्थ मला माफ करणार नाहीत. कारण एक शब्द मी माझ्या मित्राला दिलेला आहे की तो सुद्धा माझा गुरुबंधू आहे. त्यामुळे थोड्या दिवसासाठी मी प्रवेश मी होल्ड करतो. कशी लोक असतात समाजामध्ये बघा ना. त्यांनी शब्द दिलाय त्यांच्या मित्राला, म्हणून त्यांना तो पाळायचा आहे. मनोगत राखो न जाता परस्परे होय अवस्था. काय म्हणताय समर्थ? तुम्ही जर लोकांचं मनोगत राखता आलं तुम्हाला, परस्परे होय अवस्था, आपण पुन्हा याल. परस्परे होय अवस्था म्हणजे तुम्ही परत याल याची उत्कंठा तुम्हाला लागली पाहिजे आणि समोरच्या माणसाला सुद्धा असली पाहिजे. नाही तर बरं झालं, पिढा गेली एकदाची, असं त्याच्या मनात वाटता उपयोगी नाही. त्याला वाटलं पाहिजे की हा माणूस आपल्याकडे आला पाहिजे, मग आपलं वागणं तसं असलं पाहिजे. त्याच्या घरी आपण गेल्यानंतर त्याच्या कामामध्ये आपला हातभार लावता आला पाहिजे. आपल्याला असं जमलं पाहिजे. चहा पिलाय, कप विसळून ठेवला पाहिजे, भांडी जागच्या जागेवर ठेवता आली पाहिजेत. आपल्याला माहितीये, नेहमी वारंवार त्यांच्या घरामध्ये जात असो आपल्याला माहितीये ग्लास कुठे ठेवायची जागा आहे, कप ठेवायची कुठे जागा आहे, जेवण झालेलं ताट उचलून कुठे ठेवायचंय. अहो, एक क्षुल्लक प्रसंग आहे, माझ्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल घडवून गेला तो प्रसंग, आणि ते सुद्धा समर्थ भक्तांनीच घडवला. शेवग्याच्या शेंगा माहिती आहेत तुम्हाला, सगळेच जण आपण खातो. शेवग्याच्या शेंगा चोखून खायच्या आहेत, त्या तोंडातून ओरपून काढायच्या आहेत. त्या सगळ्या आपण खाल्ल्यानंतर ताटामध्ये बाजूला ठेवतो. मी पण जेवायला बसलो होतो, माझ्या शेजारी ते समर्थ भक्त जेवायला, खूप वर्षाखालची गोष्ट आहे ही. माझ्या शेजारी ते जेवायला बसले, आमची जेवणं झाली. ते म्हणाले, हात धुवून घ्या बेसिनवर. मी उठलो, हात धुतला. ते जे समर्थ भक्त होते त्यांनी काय केलं असेल, त्यांनी त्या सगळ्या चोयट्या ज्या आहेत शेवग्याच्या शेंगाच्या सगळ्या चोयट्या त्या एकत्र केल्या आणि ते त्या यजमानांना त्यांनी विचारलं, तुमचा डस्टबिन कुठे आहे, कचऱ्याची पिशवी कुठे आहे म्हणाले. ते म्हणाले, अहो असू द्या ना, काय फरक पडतो. ते म्हणाले, नाही मला सांगा ना तुम्ही. मग त्यांनी सांगितलं की आडेवेडे घेऊन त्यांनी, पण हे ऐकलं नाही यांनी आणि त्यांनी ते कचऱ्यात नेऊन टाकलं. नंतर आम्ही वरच्या रूम मध्ये गेलो
मी त्यांना उत्सुकतेपोटी विचारलं, म्हणलं काका तुम्ही ते म्हणत होते ना नको म्हणून, आणि त्यांच्या घरामध्ये सगळी माणसं आहेत कामाला, त्यांना काही काढावं लागलं नसतं. ते म्हणाले कुणाला काढावं लागतंय हा विषय नाहीये, मी तोंडातून खाऊन टाकलेली वस्तू कुणीतरी दुसऱ्या माणसाने ती हातात घ्यावी ते बरोबर नाहीये, आपण आपलं उचलून बाहेर टाकलं पाहिजे. ते म्हणाले ह्याचा एक धडा घे, ज्या दिवशी तुझ्या घरी शेवग्याच्या शेंगा होतील त्या दिवशी तू सगळ्या ताटातल्या एकत्र कर, कसं वाटतंय तुला बघ. प्रसंग किती क्षुल्लक आहे, पण जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडून जातो. एकनाथ महाराजांचे वंशज पूजनीय योगीराज महाराज, त्यांनी आता नुकता सांगितलेला एक प्रसंग, माणसाच्या आयुष्यामध्ये कसा एखादा प्रसंग कुठल्या कुठे घेऊन जातो. ते स्वतः इंजिनियर आहेत, शिकलेले. इंजिनिअरिंग कॉलेजला असताना त्यांनी ते सगळं सांगितलं आणि ते मोठ्या उत्सुकतेनं मी ऐकत होतो बरं काय. ते म्हणाले मी सगळीकडे नाही बोलू शकत, त्यांची मुलाखत चालू होती. ते म्हणाले आता तुम्ही फारच माझ्या अंतःकरणातला एक प्रसंग, असा त्यांनी काहीतरी प्रश्न विचारला म्हणून योगीराज महाराज बोलते झाले. एकनाथ महाराजांचे 14वे वंशज आहेत योगीराज महाराज. काय सुरेख प्रवचन करतात, काय सुरेख कीर्तन करतात. ते स्वतः इंजिनियर आहेत आणि त्यांनी MA तत्वज्ञानात MA केलेले. काय विद्वत्ता आहे. तर ते म्हणाले मी इंजिनिअरिंगच्या कॉलेजला असताना, आता म्हणले आमचं हे वारकरी संप्रदायाचं घराणं, गळ्यामध्ये जी माळ होती तर ती माळ मी असा शर्टाखाली लपून ठेवायचो. जी मी पुस्तकं वाचायचो, कारण आमच्या आई वडिलांनी सगळ्यांनी वंशामध्ये सांगितलेले ना की आपल्याला ह्याचं वाचन करायला पाहिजे, दररोज नित्य उपासना झाली पाहिजे, हरिपाठ झाला पाहिजे, 12वा अध्याय 15वा अध्याय म्हणता आला पाहिजे मुखोद्गत, विष्णू सहस्रनाम जमलं पाहिजे, रामरक्षा जमली पाहिजे, अथर्व शीर्ष आलं पाहिजे. आता म्हणले हे सगळं करायचंय तर मी काय करायचो म्हणले, मोठ्या पुस्तकामध्ये, अकॅडमिक पुस्तकामध्ये ही पुस्तकं ठेवायचो आणि लपून वाचायचो. का तर माझे मित्र, माझे क्लासमेट, माझे रूममेट मला हसतील. आणि एक दिवस असा आला, ते कृष्णाचं आख्यान वाचत होते. त्यांच्या पंजोबांनी, एकनाथ महाराजांच्या पंजोबांनी लिहिलेलं. आणि एकनाथ महाराजांच्या पंजोबांनी लिहिलेलं कृष्ण आख्यान वाचत असताना त्यात एक संदर्भ असा आहे की मी माझा सगळा कुळ, माझं सगळं वंश हे कृष्णार्पण केलेलं आहे. तो एकच चरण, तो एकच शब्द योगीराज महाराजांच्या आयुष्याची कलाटणी मिळाली. आणि योगीराज महाराजांनी असा विचार केला की माझ्या पूर्वजांनी हा सगळा वंश कृष्णाला अर्पण केलेला असल्यानंतर माझी स्वतःची स्वतंत्र वैयक्तिक लालसा किंवा वासना, विचार कसा राहील स्वतंत्र, कारण माझ्या सगट कृष्णाला अर्पण केलेलं आहे. आणि त्या दिवसापासून योगीराज महाराज म्हणाले ते सगळं सोडून दिलं मी. लपून लपून मी जे काही करत होतो, माळ लपवत होतो, गंध लावायचा तो दिसणार नाही असा पाहायचा, धार्मिक ग्रंथ वाचायचे ते लोकांना दिसणार नाहीत असे पुस्तकात ठेवून वाचायचे, त्या दिवशीपासून सगळं बंद केलं म्हणाले. प्रकटपणे मी उपासना करू लागलो, प्रकटपणे माझी माळ जशी दिसेल तर दिसेल, गंध प्रकटपणे लावू लागलो, आध्यात्मिक ग्रंथांचं वाचन, श्रवण, मनन तो मी करू लागलो. कोण पाहिल, कोण विचारील त्याची मी तमा नाही बाळगली. त्याचा परिणाम असा झाला सज्जन हो, हे त्यांच्या तोंडचं वाक्य आहे, मी काही सांगत नाही तुम्हाला, चढा बडा के कुछ नाही बोल रहा हूं मैं.
योगीराज महाराज म्हणाले त्याचा परिणाम असा झाला की माझं तर इंजिनिअरिंग कॉलेजचं ज्ञानही चालूच होतं, चांगले मार्क पडत होते. माझ्यासोबतचे जे मित्र होते की ज्यांच्याही अंतःकरणामध्ये सुप्त अशी आध्यात्मिक प्रवणाची इच्छा लालसा होती, ते प्रकटपणे समोर आले. ते मला अप्रोच करायला लागले, माझ्या सभोवती राहायला लागले आणि माझ्यासोबत उपासना करायला लागले, माझ्यासोबत हरिपाठ म्हणायला लागले, माझ्यासोबत गीतेचा पाठ म्हणायला लागले, माझ्यासोबत विष्णू सहस्रनामाची संथा घ्यायला लागले. जीवन असं बदलून जातं. हा विचार समर्थांनी आम्हाला या शिकवण निरूपण समासामध्ये दिलेला आहे. समर्थ आम्हाला अजून शिकवणार आहेत, कारण समर्थांनी शेवटी शब्द वापरलेला आहे, तरीच घडे दिग्विजय निस्पृहासी. आणि पुढचा जो समास आहे तो आहे निस्पृह लक्षण नाम. समर्थांचा ज्ञानी, समर्थांचा महंत तो निस्पृह असला पाहिजे, तरीच रामदास म्हणवावे. समर्थांनी 20 सूत्र सांगितली आहेत. तो कसा चालला पाहिजे, कसा बोलला पाहिजे, कसा लिहिला पाहिजे, कसा जेवला पाहिजे, तरीच रामदास्य म्हणवावे, तरीच रामदास्य म्हणवावे, तरीच रामदास्य म्हणवावे, असं त्याचं पालुपद आहे. 20 सूत्र समर्थ रामदासांनी सांगितलेली आहेत. रामदासी व्यक्तिमत्वाची 20 लक्षणं, आणि त्यामधलं मुख्य जे लक्षण आहे ते आहे निस्पृहता अंगी बाळणे. पुढचा जो समास आहे दशक 14 समास 1 निस्पृह लक्षण नाम. समास मोठा आहे, त्यामुळे शिकवण काय दिलेली आहे त्याचा गृहपाठ करत उद्याच्या निस्पृह लक्षण नाम समासाचा वेध घ्यायचा आहे आपल्याला उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत तुमच्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास वंदन करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.